डार्विन आजोबांची शिकवणी. लेखक डॉक्टर अनिल अवचट. भाग 2. पहिल्या भागात आपण पाहिलं की डार्विन अगदी आपल्यासारखा. किती छान वाटलं नाही? म्हणजे शाळेतले काही विषय त्याला आपल्यासारखेच आवडत नसत, पण मग रानामध्ये भटकायला, तिथल्या प्राण्यांचा अभ्यास करायला त्याला खूप खूप आवडायचं. त्याच्या या वेडाचा, ध्यासाचा त्याला एक वेगळाच उपयोग झाला. निसर्गाचा अभ्यास ज्या गुरुजींबरोबर तो करायचा, त्यांनी त्याची चक्क शिफारस केली. कुणाकडे? इंग्लंडच्या राणीसाहेबांकडे. आणि जगप्रवासाला निघालेल्या एका बोटीवर निसर्गाचा अभ्यास करणाऱ्या टीममध्ये त्याला संधी मिळाली. पण मग पुढे काय झालं? बोटीच्या प्रवासाचा कुठलाही अनुभव नसताना डार्विन हा एवढा मोठा प्रवास कसा बरं केला? आणि निसर्गाचा अभ्यास म्हणजे डार्विननं नक्की केलं काय? ऐकूयात आजच्या भागात. इंटरव्ह्यूमध्ये डार्विनची गच्छंती होता होता वाचली. कारण कॅप्टन साहेब नाकेले गृहस्थ होते आणि चांगल्या नाकाची माणसं चांगली, शूरवीर असं त्यांचं मत होतं. आता काय करायचं? आपले डार्विन साहेब तर नकटे बुवा, पण त्यांच्या बोलण्याची छाप पडली आणि त्यांची निवड झाली. काही दिवसातच एवढ्या मोठ्या जगप्रवासाला निघायचं होतं. तो प्रवास होता 2 वर्षांचा, पण झाला अखेरीस 5 वर्षांचा. त्यावेळी डार्विन केवढा होता? फक्त 22 वर्षाचा. बोटीच्या प्रवासाचा आधीचा अनुभव 0. शिवाय या कामाचा कसलाही मोबदला मिळणार नव्हता. खाऊन पिऊन काम. तशी डार्विनच्या वडिलांना वाटणारी भीती, नाराजी अनाठाई नव्हती. पण अज्ञातात पाऊल घालावंच लागतं ना. इस्टेट सांभाळत बसला असता तर तो डार्विन झाला असता का? आपण प्रेमापोटी आपल्या पोरांना अगदी लहानपणापासून नकाराच्या जाळ्यात कसं अडकवून टाकतो नाही? ट्रिपला पाठवताना 100 वेळा विचार, पाठवलं तर 1000 वेळा काळजी करणं. मीही त्यातलाच. नुकती 10वीला बसलेली आमची मुक्ता एकदम हिमालयात निघाली जायला. आधीचा काही अनुभव नाही. मन घट्ट करून पाठवलं. परत आली ती आमूलाग्र बदलून. नंतर कायम ट्रेक, पक्षी निरीक्षण, साप पकडणं हेच प्रमुख उद्योग. हा बदल आम्ही घरबसले देऊ शकलो असतो का? हे सगळे ज्या बोटीनं जाणार होते तिचं नाव HMS बीगल. आता बोट म्हणल्यावर आजची मोठी, अनेक मजली, सुखसोयींनी युक्त अशी बोट डोळ्यासमोर येईल ना. पण ते होतं शिडाचं गलबत. तसं ते फार लहानही नव्हतं. त्यावर एक 70 माणसं राहत काम करत होती. म्हणजे ती बऱ्यापैकी असणारच. ती या सगळ्या जगप्रवासाला टिकली बुवा. मला वाटलं होतं की ती वादळात सापडेल किंवा चाचे आडवे येतील आणि लुटालूट करतील वगैरे. पण तसं काही झालं नाही. ही किती छान गोष्ट. किती समुद्र पार केले, किती खंडांचे किनारे पाहिले. इंग्लंडहून निघाले, अटलांटिक पार करत दक्षिण अमेरिकेच्या उत्तर भागात, ब्राझीलचा किनारा, तिथून खाली, मग दक्षिणेला वळसा घालून पश्चिम किनाऱ्याला, तिथं चिली पार करत गॅलोपेगॉस या द्वीपसमूहापर्यंत. तिथून पॅसिफिक महासागर कसा पार केला असेल? काही बेटांवर थांबले, पण थेट न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, हिंदी महासागरातून दक्षिण आफ्रिकेला वळसा घालून परत ब्राझील, तिथून परत इंग्लंड. केवढा प्रवास आहे हा! आणि तोही शिडावर चालणाऱ्या गलबतानं. तिचं तरी एक त्याला स्वतंत्र केबिन असावी की नाही? पण तसंही नाही. बोटीच्या एका बाजूला तळात एका खोलीत 3 जण, एकच खाट. ती त्यातला एक नकाशे काढणारा सिनियर होता ना त्याला. बाकीचे दोघे हॅमॉकमध्ये, म्हणजे एक दोरीचा पाळणा असतो ना, त्यात झोपायचे. मध्ये वावरायला फारशी जागा नाही. आता कल्पना करा, हा श्रीमंत घरात वाढलेला मुलगा. किती हाल झाले असतील. पण काही तक्रार नाही डार्विनची. पहिल्या दिवसापासून बोट लागायला सुरुवात झाली. उलट्यांनी तो बेजार झाला. कधी समुद्र खवळलेला असला की होतो बऱ्याच जणांना हा त्रास. पण याला नेहमीच अगदी अखेरपर्यंत हा त्रास झाला.
पुढे जन्मभरही तो आजारीच राहिला. पण पठ्ठ्याची तक्रार नाही. आसपासच्या लोकांना त्याचं आश्चर्य वाटलं की त्या त्रासानं त्याच्या कामावर परिणाम होऊ दिला नाही त्यानं. अगदी त्रास होत असेल तेव्हा काम करणं अशक्यच, पण जरा बरं वाटलं की लगेच काम सुरू. आणि हेच पुढेही आयुष्यभर चालू. कमाल आहे की नाही? आपल्याला सर्दी झाली, डोकं चढलं की काम बंद, ऑफिसला दांडी. आपलं दुखणं म्हणजे या साऱ्याला निमित्तच. डार्विन हे का सोसत होता? का त्यानं कुठं कधीच तक्रार केली नाही? का नशिबाला बोल दिला नाही? कारण उघड आहे, तो झपाटलेला माणूस होता. निसर्गातली कोडी उलगडण्याचं वेड त्याला लागलं होतं. आणि आयुष्यात एखादीच मिळते अशी ही संधी त्याला मिळालेली. पहिल्यांदा ब्राझीलच्या किनाऱ्यावर गलबत नांगरलं आणि डार्विन एखादा कोणी सोबतीला घेऊन जंगलात शिरला. त्याचं वर्णन त्यानं केलंय. असं विविधतेनं नटलेलं दाट जंगल पाहायला मिळणं म्हणजे निसर्ग अभ्यासकाला स्वर्गच, या अर्थाचं काहीतरी लिहिलंय त्यानं. प्रत्येक ठिकाणी बोटीतून उतरला की नदी असेल तर लहान होडकं घेऊन आत जायचं, तिथून पुढे पायी प्रवास. आजही ते जंगल किती दाट आहे, त्यावेळी तर ते आणखीच घनदाट असणार. असल्या जंगलात वाटा कुठल्या? शिवाय जंगलातली जनावरं, चावणाऱ्या जळवा, किडे. हा किती आत जायचा? तर 150-200 मैल, म्हणजे 250-300 किलोमीटर. म्हणजे पुण्याहून कोल्हापूर, तेही पायी. तेही रस्त्यानं जाण्यासारखं सुखानं नाही, झाडं झुडपं दूर करत. कोल्हापूरच्या रस्त्यावर धाबे असतात, पण इथे काही नाही. इथे सापांपासून वाघांपर्यंत सगळे प्राणी. जाऊन कसा परत आला असेल सही सलामत? नुसतं जाणं नव्हतं ते, ती निसर्ग सौंदर्य पाहायला गेलेली ट्रॅव्हल कंपनीची ट्रिप नव्हती, तर ते होतं अतिशय कष्टानं केलेलं संशोधन. किती तऱ्हेतऱ्हेचे प्राणी बघत होता तो. पहिल्यांदाच त्याला एक महाकाय जनावराची खडकात अडकून पडलेली कवटी सापडली. कोणाची बरही? मग ते प्राणी आता का दिसत नाहीत? एका मैदानी भागात 2 तऱ्हेचे रिया शहामूर सदृश्य दिसले. त्यांच्यात थोडा थोडा फरक होता. काही चौरस मैलाच्या परिसरात एकासारखे पण फरक असलेले हे 2 प्राणी देवानं का तयार केले असतील? तसा तो धार्मिक होता, पण आता त्याला प्रश्न पडू लागले. बायबलमध्ये लिहिलंय देवानं ही सृष्टी निर्माण केली, ती आज तागायत तशीच आहे. मग हे फरक का दिसतात? ते नामशेष झालेले प्राणी तेही देवानंच निर्मिले, मग ते का बरं पुसले गेले? त्यावेळी दिसलेले सांगाडे, जीवाश्म उचलून हा पठ्ठ्या बोटीवर आणत होता. वनस्पतींचे नमुने गोळा केले, किडे तर असंख्य, पण पक्षी शिकार करून त्यात पेंढा भरून ठेवलेले. त्यावेळी फोटोग्राफी नव्हती, त्यामुळे संशोधकांना शिकार करावीच लागायची. छोट्या प्राण्यांची कातडी देखील त्यानं जमवली. हे सगळं बोटीवर आणायचं, मग बोटीचा मुक्काम हलायचा. एकेका ठिकाणी एखादा आठवडा, कधी कधी जास्तही मुक्काम पडायचा. त्या पुढच्या प्रवासात तरी डार्विननं विश्रांती घ्यावी ना, पण नाही. जमवलेल्या प्रत्येक नमुन्याची नोंद, वर्णन, वर्गीकरणाचं काम चालू. रोजची डायरी लिहायचा, घरी मित्रांना पत्र लिहायचा. आणि पत्र जायची कशी? त्या जंगलात काही पोस्टाच्या पेट्या नव्हत्या मावशी. बंदरावर इंग्लंडकडे जाणाऱ्या बोटी भेटल्या की तोही पत्र द्यायचा. मग जमवलेले अवाढव्य नमुने पाठवायचा. तिकडं त्याच्या घरातल्या काही खोल्या भरून गेल्या असणार नाही का? पत्र लिहिण्याची त्याची ही सवय पुढं आयुष्यभर राहिली. तो घराबाहेर फारसा पडत नसे, तरी या पत्रव्यवहारानं त्यानं अनेक मित्र जोडले होते. शास्त्रीय जगतात तर त्याचा पत्राद्वारा चांगलाच संपर्क होता. आपल्या छंदाचं वेड कसं होतं आणि वेडाचा ध्यास कसा होतो हे डार्विनच्या आत्तापर्यंतच्या प्रवासात तुमच्या लक्षात आलंच असेल ना? आता ह्या प्रवासात आणखी कोणकोणती आव्हानं डार्विनच्या समोर उभी ठाकली आणि मग उत्क्रांतीवादाचा जो एक वेगळा विचार त्याच्या मनात कसा डोकावला हे अधिक जाणून घेण्यासाठी ऐकूयात आमचा पुढचा भाग. तोपर्यंत नमस्कार.